तर नमस्कार मित्रांनो, नेक्स्ट पार्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मेंडेलीवचे जे काय मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही विशिष्ट म्हणजे त्यांचे जे काही गुण दिसून आले. गुण म्हणजे नेमकं काय, म्हणजे जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी होते त्यांना गुण म्हणतात. आणि दोष म्हणजे काय, जे काही गोष्टी आपल्या म्हणजे त्या लागू पडत नाहीत, म्हणजे ते चांगल्या नाहीत समजून घ्या जवळपास, त्यांना दोष म्हणायचं. तर आपण आधी गुण पाहूया, नंतर दोष पाहूया. तर खूप सोपं आहे. तर आपल्याला एक जे काही नियम होता तर नियम आपल्याला माहीत पाहिजे. तर मेंडेलीवने सांगितलेला नियम काय होता पहा. तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये झालेलंच आहे की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. अणुवस्तुमानांचे हे टार्गेट ध्यान ठेवायचं पहा, अणुअंकाचे नाही तर अणुवस्तुमानांचे. तर अणुवस्तुमान हे तेवढं ध्यान ठेवायचं. तर आपण आता लगेच काय पाहणार आहोत, तर मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण. तर याआधी आपण काय करायचं पहा, थोडक्यात आपण वरून पाहूया गुण म्हणजे नेमकं कसे सांगायचे ते. तर काय पहा, कोणती म्हणजे मेंडेलीवने आवर्ती सारणी जी तयार केली होती, त्या आवर्त सारणी अशा प्रकारे त्यांनी तयार केली की नंतरसुद्धा त्यांना त्याच्यामध्ये मॉडिफाय करू शकतो आहे. म्हणजे आपण त्याला सुधारणा करू शकतो आहे, किंवा जे काही त्याने एक दोन चुकीचे मूलद्रव्य जर इकडे तिकडे जर बसले, थोडे जवळपास जर अणुवस्तुमान असतील, तर तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येईल. अशा प्रकारे त्यांनी मांडणी केली होती. मग अशी मांडणी केली, म्हणजे आता त्यांच्यामध्ये आपण काय काय गुण आहे ते पाहूया. मांडणी केल्यानंतर जे काही दोष आढळले ते दोष आपण नंतर पाहूयाच, म्हणजे त्याला त्रुटीसुद्धा म्हणतात. तर आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण पाहूया. तर पहा, मेंडेलीवने काय केलं, सर्वप्रथम म्हणजे सर्व जे काय मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान जर त्यांना जर गुणधर्मात जर बसत नसेल, तर त्यांना काय केले, त्याने दुरुस्त केले आणि त्यास त्यांची जागा ठरवून दिली. हे एक गुण झालं. पहा, गुण म्हणजे काय ते पाठ करत बसायचं नाही पुस्तकमधले. पहा, आपल्या मनाने जे काय लिहिता येईल ते लिहायचं. म्हणजे पहिल्या स्टार्टला म्हणजे सर्वप्रथम काय केले त्यांनी पहा, म्हणजे अणुवस्तुमान जर चुकीचे असेल तर ते दुरुस्त करून त्यांना म्हणजे त्यांना जागा दिली. उदाहरणार्थ जर बघलं तर बेरियमचं अणुवस्तुमान 14.9 आहे, तर हे बदलून त्यांचं अणुवस्तुमान 9.4 झालं. म्हणजे असं बदलता येत नाही, परंतु ते तपासणीमध्ये गडबड होऊ शकतो आहे. त्यामुळे त्यांना काय केलं, बेरियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. म्हणजे बोरॉनला अगोदर ठेवलं होतं आहे. मग नंतर काय केलं, म्हणजे अणुवस्तुमानांक पुन्हा चेक करण्यात आलं, तर अणुवस्तुमानांक कमी आढळलं परत कोणाचं, बेरिलियमचं बोरॉनपेक्षा. मग त्याला काय केलं, बोरॉनच्या आधी ठेवण्यात आलं आहे. म्हणजे सांगायचं सोपं आयडिया, म्हणजे नेमकं काय सांगायचं, तर काय गुणधर्माप्रमाणे अणुवस्तुमान तपासून त्यांना त्यांची जागा देण्यात आली. हे एक सांगता येते आपल्याला. मग दुसरं सांगायचं म्हणजे रिकामे चौकट ठेवलेत पहा त्याने. रिकामे चौकट म्हणजे काय खोल्या बांधले, म्हणजे घर बांधले. आता ते आवर्त सारणी म्हणजे एक घराप्रमाणेच आहे, समजून घ्यायचं आपण. तर रिकामे खोल्या बांधले त्याने. मग असे काहीतरी आता खोल्या बांधल्या, ते खोल्या माहीत आहे, समजून घ्या. मग काय झालं, आता त्यांचे काही मुलं आहेत. काही मुलं काय गेले, पुण्याला शिक्षणाला गेले, समजून घ्या तुम्ही. मग पुण्याला जर शिक्षणाला गेले असते, तर काही जण इकडे तिकडे गेले आणि काही शेतकरी आहेत, मग त्यांच्यासाठी ठेवले. परंतु त्यांनी घर यांच्या जे इथं मुलं आहेत त्यांच्यासाठीच बांधले का, त्यांच्या मग नाही. त्यांनी काय केले, जे मुलं पुण्याला वगैरे ज्या शिक्षणाला गेले, उदाहरण द्यायला आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही खोल्या बांधून ठेवले. नंतर सुद्धा येऊन त्यानं माझा हाक मागतील, मग त्याला बसायला जागा पाहिजे ती. तशाच प्रकारे त्यांनी काय केले पहा, जे काय त्यांची आवर्त सारणी होती त्यांच्यामध्ये ज्याचा काही शोध लागला नाही, ज्याचा काही पत्ता नाही, म्हणजे जवळपास आहेत त्याच्यासाठी त्यांनी जागाच रिकामी करून ठेवली. म्हणजे जागा रिकामी ठेवले, म्हणजे त्याच्यासाठी घर ठेवल्यासारखं सेपरेट ठेवले. मग बाकीच्यांना काय केले, बसिले. मग म्हणजे आपण आवर्त सारणी जर बघले आपण, तर पेज नंबर 18 पुस्तकामध्ये, तर त्याच्यामध्ये पहा काय असे डॅश दिलेले आहेत काही जागी. मग याचा अर्थ की ते रिकामे खोले आहेत असं समजून घ्यायचं. म्हणजे दुसरं काय सांगता येते, आपण मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त, म्हणजे शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवले. हे एक त्याचं झालं पहा. हे एक दुसरं गुण झालं. पहिलं गुण काय होतं, आपण असं सांगू शकतो की गुणधर्माप्रमाणेच मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक बदलून त्यांना योग्य जागा देण्यात आली. हे लिहिता येते. आणि त्याचं उदाहरण लिहायचं असेल तर, जर आठवण आहे तर काय देणं घेणं नाही, बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली. बेरिलियमचं वस्तुमान 14.9 होते आणि त्यांचं वस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त केले. नंतर बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली, असं लिहू शकतोय आपण. मग म्हणजे जे काय पुस्तकातलं जर पाठ होत नसेल तर. दुसरं काय लिहिता येते, आपण शोध न लागलेल्या मूलद्रव्यासाठी जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या होत्या. उदाहरण लिहायचं असलं तर दुसरं काय लिहायचं, म्हणजे आता इथं काय केलं पहा, आता मग इथं केलं म्हणजे आता हे घर बांधले त्यांनी. समजा मी आपल्या
एक वडिलाचं आणि मुलाचं नातं घेऊन सांगण्यासारखं सांगतो. आता वडील आहे, वडील म्हणजे मेंढदेव आहे समजून घ्या, समजून घ्या. आणि मुलं म्हणजे काय, याच्यातले मूलद्रव्य आहेत आणि त्यांचे घर बांधायची प्रक्रिया चालू होती बघा. मग शेतकरी जे काय आता गावात असतील त्यांच्यासाठी तर त्यांनी ठेवलीच, परंतु जे काय आता दुसऱ्या गावी गेले त्यांच्यासाठी या 3 घरं बांधली. आता समजून घ्या की 3 रिकामे आहेत. मग 3 रिकामे आहेत. मग त्याने काय केले हो, यांच्यासाठी काय केले, रिक्त तर ठेवले, परंतु त्यांना काय केले, आता कोण कुठं बसेल याला माहीत नाही, कारण का ते तर इथं नाहीत. फोनवर तर चर्चा होत नसते त्याची काही. मग त्यांना माहीत नसते की मग त्यांनी काय केले माहीत आहे का, मग आता हे आहे अनिलसाठी, हे आहे परमेश्वरसाठी, हे आहे हनुमंतसाठी. म्हणजे असे ठेवले. आता इथं परमेश्वर, इथं हनुमंत, हे अनिल, असे काय तर ठेवले नाव. म्हणजे हे घ्यायला असं वाटलं त्यांना. मग त्याने असं घेऊन फक्त भाकीत केलं, कारण का ते वडील होते ना. मग त्यांना माहीत आहे हे अवकाळी आहे, हे कडलर आहे बघते, ये बी अवकाळी, ये कडलर आहे बघते, हे शांत आहे मधलं घेऊन शांत राहाय बघते. अशा प्रकारे त्यांनी भाकीत केल्यासारखं केले पहा. मग अशा प्रकारे भाकीत केल्यानंतर म्हणजे त्याने अशाच प्रकारे मूलद्रव्यांना बी हे असं राहून हे इथं राहील, हे असं इथं राहील. मग या घराला नाव काय दिले, आता याचे नंतर फिक्स नाव ठेवून घेतले, परंतु या घराला नाव काय दिले त्याने, आता हे आहे ना, मग इथं नाव टाकले अनिल निवास. म्हणजे अनिल निवास नाही टाकले, परंतु अनिल असं काहीतरी जवळपास त्याच्या नावास जुळण्यासारखं टाकले, असं टाकले. मग पुन्हा ते मुलं आल्यानंतर काय झालं पहा, म्हणजे मुलं आले याचा अर्थ त्या मूलद्रव्याचा शोध लागला. मग मूलद्रव्याचा शोध लागल्यानं मुलं काय करू लागले, आता समजा आपण मुलं कन्सिडर करून आपण सांगूयात. मुलं काय करू लागले, यात जागा शोध लागले. मग त्याने काय केलं, हे बरोबर त्याने म्हणल्यासारखं ये याकडचं धरलं, ये याकडं धरलं, ये मधलं धरलं. अरे वा, मग छान झालं की. मग त्यांनी नाव भाकीत जे केलं होतं ते म्हणजे जवळपास सारखंच ठरलं. मग हे म्हणजे आता हे म्हणजे काय, ते मुलं म्हणजे नेमकं काय, तर असं नाव ठेवले पहा त्याचे जे रिकामी जागा आहे तिथं काय, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन असे 3 नाव ठेवले. तर मी तुम्हाला इथं पहा, इथं लिहिलेले आहे ऑलरेडी मी. तर काय आहे, तर एका ॲल्युमिनियम, इथं पहा, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन अशी नावे दिली त्यांना. मग नावे देऊन ठेवली, परंतु मेंडेलिव्हने त्यांचे अणुवस्तुमाने अनुक्रमे असे असतील असे दर्शवले. म्हणजे त्याने काय केलं पहा, नेमकं त्याने आता पहा उदाहरणामध्ये म्हणजे त्यानं काय केलं, म्हणजे यानं इथं येऊन यानं एवढे दिवस राहील, म्हणजे यानं याच्या कंडिशननुसार, म्हणजे त्याला माहीत आहे यानं कुठं काय आहे, म्हणून असं अंदाजेपैकी यानं असं याचं इन्कम एवढा असेल याचे, म्हणजे याची प्रॉपर्टीनुसार याने असं हिसाब करून लावले होते, परंतु तेच खरं झालं. मग त्याने काय केले, अशाच प्रकारे त्याच्यामध्ये त्यांच्या अणुवस्तुमाने त्याने जवळ, म्हणजे त्यांना माहीत असते ना, मग कारण का जवळच्या मूलद्रव्याचे किती असते काय नाही, त्यामुळे त्याने काय केले पहा, जे काय मूलद्रव्यासाठी त्यांनी जागा ठेवले होते त्यांना काही 44, 68 आणि 72 असे 3 नावे दिले. म्हणजे हे त्यांचं काय झालं पहा, गुण झालं. मग म्हणजे हे दुसऱ्या गुणामध्येच आपल्याला सांगता येते. म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये असं सांगायचं, पहिल्या याच्यामध्ये काय सांगायचं, म्हणजे काही त्यांच्या गुणधर्मानुसार, म्हणजेच अणुवस्तुमानांच्या गुणधर्मानुसार, गुणधर्माप्रमाणे अणुवस्तुमानानुसार, म्हणजे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करून काही लिहायचं आपल्या मनाला, जे काय आपल्या तोंडात येईल, म्हणजे आपल्या भाषेनुसार लिहायचं, आपल्याला चांगले मार्क पडतात. तर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान तपासून पुन्हा दुरुस्त करण्यात आले. हे एक झालं उदाहरण, म्हणजे हे एक झालं गुण. त्याच्यामध्ये उदाहरण लिहिता येते आपल्याला, म्हणजे लिहायचं असेल तर बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली. बेरिलियमचं वस्तुमान 14.9 दुरुस्त करून 9.4 असे करण्यात आले, असं लिहायचं. मग दुसरं काय लिहायचं, दुसऱ्या बाजूला म्हणजे त्यांचे गुण लिहायचे झालं तर आपल्याला मेंडेलिव्हची आवर्त सारणीमध्ये, म्हणजे त्या आवर्त सारणीमध्ये म्हणजे तसं काय लिहून जर आठवणं गेलं तर काहीच नाही, फक्त काय करायचं, शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या होत्या. हे झालं त्याचं गुणधर्म, दुसरं काहीच नाही पहा. उदाहरण द्यायचं झालं तर आपण द्यायचं, काही मूलद्रव्यांना त्यांनी एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावे दिली. एक लिहायचं त्याच्यामध्ये उदाहरणमध्ये, आणि त्यांच्या अणुवस्तुमाने असे दर्शवले, म्हणजे 44, 68 आणि 72 असे दर्शवले. एवढं लिहून टाकायचं, झालं पहा. दुसरं खलास. मग त्यानंतर म्हणजे त्यांनी काय केले पहा, मग तिसरं लिहायचंच असेल तर आपल्याला, किंवा तिसरं न म्हणजे आपल्याला जवळपास 2च लिहायचे असतात, 2 ते 4, आणि त्यांना आपण 4 कसे करायचे, मग असे झाले. एक लिहायचं, मग नंतर याच्यामध्येच आणि काय लिहिता येते आपल्याला, आता मग आपण मनात छाटायचं काय, हो का. मग त्यांनी ठरवलेल्या अणुवस्तुमानाप्रमाणेच, त्यांनी ठरवलेल्या नावाप्रमाणेच तेही खरे ठरले, आणि त्यांचं नाव म्हणजे नंतर बदलून एका बोरॉनचं नाव काय ठेवलं, एका बोरॉनचं नाव स्कँडियम, एका ॲल्युमिनियमचं नाव गॅलियम आणि एका सिलिकॉनचं नाव जर्मेनियम असे
देण्यात आली, अशी नावे देण्यात आली. म्हणजे त्याने भाकीत केलेल्या मूलद्रव्यांचा नंतर शोध लागल्यावर. म्हणजे असं लिहू शकतोय किंवा नाही लिहू शकतोय पहा, आपल्याला काय तेवढं लिहायची गरज नाही. फक्त आपल्याला गुण एवढं ध्यान ठेवायचं की दुसरं गुण आहे की दुसरं गुण एवढंच आहे की जर शोध न लागल्या मूलद्रव्यासाठी त्यांनी जागा रिक्त ठेवल्या आणि हे लिहायचं मनानं जर आले तर, हो का. मग तिसरं नेमकं काय होते पहा. आता मूलद्रव्याची आवर्त सारणी जी आहे, हे जर तुम्हाला जर नीट शिकायचं झालं तर तुम्हाला अणू रेणू म्हणजे नेमकं तुम्हाला माहीतच पाहिजे, हो का. अणू रेणू आणि जे काय सर्व जर पाठ असेल तुम्हाला, म्हणजे त्याचे जे नेमकं काय असते हे जर माहीत असेल तर तुम्हाला हे सर्व इझी करून जाईल. त्यासाठी मी काय केलं पहा, मागचा जे व्हिडिओ आहे याच्या आधी अणू आणि रेणू म्हणजे नेमकं काय, हा व्हिडिओ मी व्हॉईस चेंज करून ते व्हिडिओ टाकलेला आहे मी. तर ते तुम्ही सर्व पाहून घ्यायचं, तर नंतर तुम्हाला जवळपास खूप चांगल्या प्रकारे कळेल. आणि जर त्याच्यावरून जर नाही कळलं तर थोडं इंटरनेटवर जायचं, त्याचा चांगला वापर करायचा. म्हणजे आवर्त सारणी म्हणजे नेमकं काय, एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये प्रॉपर्ट्या काय असतात, असे थोडी माहिती हुडकून घ्यायची, हो का. मग नेमकं काय केलं पहा त्यांनी. आता तिसरं जे आहे म्हणजे त्याला तिसरं किंवा आपण 4 लिहू शकतो. आपल्या 2 मार्कावर जर आलं तर आपण 2 म्हणजे एक लिहायचं, कोणतेही 2 आणि त्याचे उदाहरण लिहायचं, हो का. जर 4 मार्कावर जर आलं तर आपण मात्र याला 4 करून लिहून टाकायचं, मग टेन्शन मिटलं आपलं, हो का. मग काय आपण 14 लिहू शकतो आपण. तर आवर्त सारणी म्हणजे नेमकी कशी असते मी तुम्हाला सांगतोय. याचा अर्थ आवर्त सारणी अशी आवर्त सारणी असते आपल्याला माहितीच आहे. परंतु जे काय शेवटचा गण असते त्याला शून्य गण म्हणतात किंवा राजवायूसाठी म्हणजेच इनर्ट गॅसेस म्हणतात. म्हणजे नेमकं काय तर मेंडेलिव्हनं काय केलं, हे एवढं डब्बाच तयार केलं नव्हते पहा. म्हणजे एवढा डब्बाच तयार केला नाही, म्हणजे एवढीच आवर्त सारणी तयार केली होते, परंतु त्याने अशी केली नव्हती, अशी गोल केली होती मेंडेलिव्हने. आपण पाहिलो आहे की पान नंबर 8 असेल पुस्तकीतल्या, ते पाहायचं. मग त्याने अशा प्रकारे तयार केली. परंतु जेव्हा 19वा शतक म्हणजे जवळपास आपल्या मागच्या शतकामध्ये राजवायूचा शोध लागला पहा. शोध लागला म्हणजे नेमकं काय, एक्सपेरिमेंट म्हणजे जे काय वैज्ञानिकांनी जे काय शोधून काढले, म्हणजे त्याच्यानुसार जे काय शोध लागले त्या शोधानुसार त्यांना राजवायू काही सापडली. त्या राजवायूनं आता प्रश्न पण नाही त्यांना पडले की आता यांना कुठं ठेवावं, आता हे अवघड झालं आहे, याचं तर काहीच भेटणार आहे. म्हणजे मग त्याने काय केलं पहा, आता 1 2 3 4 18 गण तयार झाले. मग आता कोणाला ठेवायचं तर शून्य गण तयार केलं. पण त्यानं काय केले पहा, शून्य गण तयार केले. म्हणजे शून्य गण तयार करून म्हणजे शून्यापासून आहे हो ही आवर्त सारणी, असे त्याने म्हटले. ही आवर्त सारणी 1 पासून आहे, तुम्हाला काय येड लागले काय, शून्यापासून आहे म्हणले आणि शून्यामध्ये 1 बसून टाकलं, झाले आवर्त सारणी लगेच. अरे वा. मग आता टेन्शन असं म्हटल्यानंतर सर्वांना खात्री पटली, माहिती पटली. त्याने काय केले, हे खूपच चांगली आहे म्हणले आवर्त सारणी. म्हणजे हे त्यांचे गुण झालं. म्हणजे तिसरं गुण लिहायचं म्हणजे चौथं, मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, किंवा असं काहीच त्याचं न लिहिता किंवा आपल्याला मनानं लिहायचं झालं तर आवर्त सारणीमध्ये राजवायूसाठी जागा ठेवलेली नसल्यामुळे त्यांनी शून्य गण निर्माण करून त्यामध्ये त्यांना बसविले. झालं, एवढं लिहून टाकायचं. किंवा आणि जे डिटेलमध्ये लिहायचं असेल तर किंवा 19व्या शतकामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर, म्हणजे आपण किंवा या राजवायूची नावं लिहायची गरज नाही पहा. फक्त तुम्हाला ध्यानात पाहिजे की एक राजवायू आहे काय, हेलियम राजवायू आहे, निऑनसुद्धा राजवायू आहे, आर्गॉनसुद्धा राजवायू आहे. यांचा म्हणजे किंवा राजवायूचा 19व्या शतकामध्ये शोध लागल्यानंतर त्यांनी शून्य गण निर्माण करून त्यांच्यामध्ये त्यांना बसविले. अशा प्रकारे आपण लिहू शकतो, हो का. मग अशा प्रकारे आपण 2 ते 3 मार्क इझी घेऊ शकतो, हो, फक्त समजून घ्यायला उशिरा आपण. तर अशा प्रकारे आपण हे 4ही लिहून घेऊ शकतोय. मी पेजेसवर लिहिलेले आहे, परंतु आपण नेमकं पेजेसवर किंवा आपण पुस्तकीमधून आपल्या भाषेमध्ये लिहून घ्यायचं. पहा, मी जसं सांगतोय आपल्याला जसं आलं तसं लिहून घ्यायचं. आपण परीक्षेपर्यंत काय कवाच विसरू शकत नाही, हो का. हे फक्त तुमच्या याच्यासाठी आहे. म्हणजे जर तुम्ही पुस्तक घेऊन जर मोबाईल पाहत नसेल तर इथं पाहत्या, दुसरं काहीच नाही, ते पहा. तर लगेच आपण पहा मूलद्रव्याची जे काही आवर्त सारणी आहे त्या तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या जे काही त्रुटी आहेत त्या म्हणजे जे काही दोष आहेत तर ते आपण पाहणार आहोत. त्याला म्हणता येते आपल्याला नेमकं डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आणि वरच्याला काय म्हणल्या होत्या हो, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तर आपल्याला हे शब्दसुद्धा पाठ होतील पहा. नेमकं मेरिट आणि डिमेरिट, राईट. मेरिट आणि डिमेरिट म्हणजे काय, मेरिट म्हणजे फायदा, डिमेरिट म्हणजे घाटा, अशा प्रकारे शकतो. म्हणजे मेरिट म्हणजे याचा अर्थ याची गुण चांगल्या प्रकारे, आणि डिमेरिट म्हणजे त्याच्यातली त्रुटी, वाद.
मग अशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा ध्यानात ठेवता येते. मेरिट आणि डिमेरिट आपल्याला लिहिता येते. तर आपण काय लिहू आता पहा याच्यामध्ये त्रुट्या नेमकं काय. आता त्यांनी जी त्यांच्यातले गुण तर आपल्याला दिसून आली, त्यांनी म्हणण्याप्रमाणे झाले, परंतु त्याने पहा काही त्यांच्यातील त्रुट्यासुद्धा काढण्यात येतात. काही आपले म्हणजे जे काही दोष असतात ते हुडकून करणारे खूप असतात. आपले गुण बघणारे कमी असतात. परंतु मग असेच प्रकारे दुसरे सायंटिस्ट आले, त्यांनी गुण तर बघले, काही जण गुण सांगले तर काही जण त्याच्यापेक्षा जास्त दोष सांगले. दोष काय निघाले पहा त्यांच्यामध्ये. तर पहिला म्हणजे कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्ट आणि निकेल मग यांचे जे काय अणुवस्तुमानक होतं, तर यांचं अणुवस्तुमान काय पहा जवळपास सेमच निघालं पहा. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये तर जवळपास सेम, म्हणजे तेव्हा काय सर्वात सूक्ष्म म्हणजे त्याच्यापेक्षा बारीक आणखी हे नव्हती पहा वस्तुमान मोजणारं. मग जवळपास काय दिसालं ते सर्व सारखं दिसालं. म्हणजे जवळपास याचं 10.9 असेल याचं, तर या दुसऱ्याचं काय असेल हो 10.98 असेल. म्हणजे याचं 90 असेल तर 98 असेल. मग याच्यानं काय होते, मग त्यांना वाटलं की जागा कोणाला आधी द्यायचं, 10.98 द्यायचं की 10.9 द्यायचं. म्हणजे अशा प्रकारे त्यांना काय झालं, संदिग्धता निर्माण झाली. संदिग्धता म्हणजे काय, आता डाऊट. आपल्या जास्त इंग्रजी शब्द आहे परंतु आपण डाऊट म्हणून वापरतोय. मग त्यांना आता प्रश्न पडला की याला कोणाला जागा द्यायची. मग त्याने काय केले, हे याचा दोषच आहे बा. आता म्हणजे हे त्याचं काय झालं, आता दोषच झालं, कारण का त्याच्यावर आपल्याला काय संदिग्धता निर्माण झाली. आपण लिहायचं, मग कसं लिहायचं, तर कोबाल्ट आणि निकेल यांच्यामध्ये अणुवस्तुमान सारखं असल्यामुळे त्यांच्यामध्ये संदिग्धता निर्माण झाली. आपल्या भाषेत लिहून टाकायचं हो सोपं. मग ते एक झालं गुण, मग म्हणजे दोष म्हणजे त्रुटी. मग डिमेरिट्स काही बनवू शकतो आपण. तर दुसरं म्हणजे काय, आता पहा समस्थानिक. आता समस्थानिक म्हणजे काय जणांना माहितीच नाही पहा. नेमकं समस्थानिक म्हणजे काय, तर समस्थानिक पहा एकाच मूलद्रव्याचे असतात. परंतु नेमकं याच्यामध्ये काय काढले पहा. आता हे जे काही पिरियडिक टेबल आहे, हे काही मूलद्रव्याची आवर्त सारणी आहे मेंडलीवच्या. यांच्यामध्ये अणु, अंक आणि कालाच नव्हत्या पहा. तर यांच्यामध्ये आवर्त सारणीचे जे काय आहेत, तर त्यांच्या अणुवस्तुमानांची आवर्ती फल होते आपण म्हटले. याच्यात सर्व अणुवस्तुमानानुसारच सर्व काही केलेले होते पहा. काय, अणुवस्तुमानानुसारच. मग त्याने काय केले पहा, अणुवस्तुमान. आता क्लोरीन आहे जवळपास, आपण खूप समस्थानिक आहेत पहा, आपण क्लोरीन घेऊ द्या. मग आता जे काही क्लोरीन असेल तर क्लोरीनचे 2 समस्थानिक आहेत. तर Cl35 आणि Cl37 असे 2 समस्थानिक आहेत. म्हणजे नेमकं समस्थानिक म्हणजे काय, जेव्हा एखादा मूलद्रव्य असेल त्यांच्यामध्ये जे काय इलेक्ट्रॉन प्रोटॉनमध्ये बदल करून जे काही नवीन त्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलं जाते त्याला समस्थानिक म्हणू शकतो आपण. तर मग आता पहा क्लोरीनचे 2 समस्थानिक केलेले असतात. मग आता समस्थानिक जर केल्या, त्या समस्थानिकाला आता नेमकं आता त्याला पिरियडिक टेबलमध्ये जागा कशी द्यायचं. आता हे एक सर्वात मोठाच प्रश्न झाला ना, कारण का नेमकं पहा आता हे समस्थानिक आहे, याच्यामध्ये 2च प्रोटॉन टाकले आपण, म्हणजे 2च इलेक्ट्रॉन टाकलो याच्यामध्ये, परंतु याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन याच्यातून काढून घेतलोय. मग आता पहा याचं 35 नंबर होतंय, याचं 37 नंबर होते. परंतु आता मास त्याने काय करतील पहा, म्हणजे नंबर म्हणजे नेमकं काय, त्यांचं वस्तुमान 35 म्हणजे याचं 35 वस्तुमान असेल वजन. मग परंतु म्हणजे आता हे काय क्लोरीनपासून तयार झालं, हे पण कुठून तयार झालं, क्लोरीनपासून तयार झालं. मग क्लोरीनपासून म्हणजे एकाच मूलद्रव्यापासून तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये काय समान असते, त्यांचे जे काही रासायनिक गुणधर्म असतात ते समानच असतील ना, कारण काय एकाच मूलद्रव्यापासून तयार झाले. मग परंतु काय व्हायला, याच्यामध्ये काही डोपिंग केल्यामुळं, म्हणजे याच्यातून काही जर केल्यामुळं, म्हणजे याच्यात बदल केल्यामुळं यांचं वस्तुमान कमी जास्त होऊ लागलं. मग आता काय करायचं, आता 2ला एकच नंबर देता येईल का हो, देता येत नाही. म्हणजे आता इथे एक मोठी आता संदिग्धता निर्माण झाली. इथं सुद्धा पहा म्हणजे एक मोठं आव्हान निर्माण झालं की आता जागा कोणाला कोणती आधी द्यायचं, कोणाला नंतर द्यायचं, कारण काय यांचे जर गुणधर्म तर सारखेच आहेत ना रासायनिक गुणधर्म. परंतु मेंडेलिव्हनं काय म्हटलं आहे, आवर्त सारणीमध्ये त्यांनी जी काही आवर्त सारणी तयार केली, त्यांनी वस्तुमानानुसार आवर्त सारणी तयार केली होती, राईट. म्हणजे कमी जास्त असं प्रमाणे. परंतु इथं कमी जास्त काय, परंतु यांचे जे काही रासायनिक गुणधर्म आहे ते सेम आढळून आले. मग आपल्याला काय लिहिता येते, मग नेमकं असं लिहिता येते की काही समस्थानिकामध्ये म्हणजे किंवा सोपी आयडिया म्हणजे खूप काळानंतर समस्थानिकांचा शोध लागल्यानंतर त्यांचे रासायनिक गुणधर्म जरी सारखे असले तरी त्यांचे अणुवस्तुमान काय असतात हो, म्हणजे डिफरंट असल्यामुळे, म्हणजे वेगळे असल्यामुळे त्यांना त्यांच्या अनुक्रमाबद्दल त्या संदिग्धता निर्माण झाली किंवा मोठे आव्हान झाले, असं लिहू शकतो आपल्या मनानुसार. किंवा सोपे असं ध्यानात काय सांगायचं, डायरेक्टच असं लिहून टाकायचं आपण. काही काळानंतर समस्थानिकांचा शोध लागल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असल्यामुळे आणि त्यांचे अणुवस्तुमानांक
वेगळे असल्यामुळे त्यांच्या क्रमानुसार संदिग्धता निर्माण झाली. अशा प्रकारे आपण लिहू शकतो पहा, खूप सोप्या प्रकारे. तर जे काय नेमकं आपल्या मनानुसार लिहायचं, 100% मार्क चांगले देतात पहा. हो का. मी पण इथं लिहिलो पहा, आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला आणि समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान आणि अणुवस्तुमान भिन्न किंवा वेगळे असल्यामुळे त्यांना कशा प्रकारे जागा द्यायची हे एक मोठे आव्हान होते पहा. मग आता दुसरं म्हणजे नेमकं काय, तर आता इथं पहा तुम्हाला दाखवतोय मी. 2 पोरं आहेत, आणि उदाहरण देतो बाप लोकाचं. हो का. 2 पोरं आहेत, एक दबरा आहे, एक बारका आहे. हो का. मग 2 पोरं आहेत, दोघाचं लग्न एकदाच केलं. हो का. मग दोघाचं लग्न एकदाच केलंय. मग आता इथं काय झालं पहा, आता गंमत. त्यांना माहीत नाही की याला किती पोरं होतात, याला किती पोरं होतात, कारण काय यांच्या मनावर असते ना. मग त्याने आता हे बाप झाला, मग त्यांना माहीत आहे का हो या दोघांमध्ये किती, आता याला किती पोरं होऊ शकतात, याला किती पोरं होऊ शकतात. मग त्यानं इथं भाकीत म्हणजे आता त्यानं इथं काही करू शकलाच नाही, कारण का अशा प्रकारे उदाहरण दिलं हो का मी. अशा प्रकारे जे काय 2 जड मूलद्रव्य आहेत, म्हणजे 2 मूलद्रव्याच्या मध्ये किती मूलद्रव्याचा शोध लागेल त्यांना त्याचं भाकीतच करता आलं नाही पहा, कारण का ते किती करू शकतात, कारण का त्यांच्यामध्ये किती निघू शकतात पहा. याच्यामध्ये आता मूलद्रव्य आहे, समजून घ्या, हे 2 मूलद्रव्य आहेत. या 2 मूलद्रव्यामध्ये कितीही मूलद्रव्याचा शोध लागू शकते. परंतु मग त्यामुळे त्यांना काय झालं, हे एक त्याची त्रुटी आढळून आली. मग आपल्याला लिहायचं तिसरं काय लिहिता येते हो, 2 मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्याचा शोध लागेल याचे त्यांना भाकीतच करता आले नाही किंवा भाकीत करणे शक्यच नाही, कारण का त्यांच्या आवर्त सारणीनुसार भाकीत करणे शक्य नाही. तर पहा, मी परत एक बार सांगतोय पहिल्यापासून. म्हणजे पहिलं काय लिहिता येते आपल्याला पहा, कोबाल्ट आणि निकेल यांचे अणुवस्तुमान समान असल्यामुळे, म्हणजे यांचे अणुवस्तुमान जवळपास समान असल्यामुळे किंवा पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्यामुळे यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता निर्माण झाली, हे लिहू शकतोय आपण. दुसरं म्हणजे काय, म्हणजे आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळानंतर समस्थानिकांचा शोध लागला. त्यांचे रासायनिक गुणधर्म जरी सारखे असले तरी त्यांचे अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे, म्हणजे वेगळे असल्यामुळे त्यांना जागा कशी द्यायची हे याच्यात सुद्धा संदिग्धता निर्माण झाली किंवा हे एक मोठे आव्हान आहे. दुसरं लिहू शकतोय आपण. तिसरं म्हणजे काय हो, 2 मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्याचा शोध लागेल यांचे त्यांना भाकीत करताच आले नाही, हे तिसरं लिहू शकतोय आपण. आता चौथं म्हणजे सर्वांना अवघड वाटते पहा, पण तो सर्वात सोपा आहे. ते काय लिहायचं पहा, चौथं दुसरं काहीच नाही. हे तिसरं तर आपण लिहू शकतो की 2 मूलद्रव्यांच्या, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं आपण. हो का. 2 मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे शक्य नाही, हे दुसरं लिहू शकतोय. मग तिसरा काय लिहू शकतोय, मेंडेलीवच्या आवर्त सारणीनुसार हायड्रोजनचे स्थान कोणत्या गणात निश्चित ठरवता येत नाही. आता पहा, तुम्हाला दाखवतो मी. आता हायड्रोजन आपल्याला वॉटर माहीत असेल, पाणी माहीत असेल वॉटर. तर काय, वॉटरचा फॉर्म्युला आहे H2, पाण्याचा फॉर्म्युला. जेव्हा हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र येऊन जे काय फॉर्म होते, जे काय रेणू तयार होते, त्याला वॉटर म्हणतात. काय म्हणतात हो, वॉटर म्हणजे पाणी म्हणतात. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहूनच घ्यायचं. हो का. तुम्हाला हे सर्व कळून जाईल की रेणू अणू म्हणजे जे काय व्हिडिओ आहे ते पाहून घ्यायचं तुम्हाला, म्हणजे कारण का तुमचं नॉलेज तर वाढेलच, म्हणजे नेमकं काय आहे हे कळते तुम्हाला, पाणी बिनी काय तर. हो का. मग काय करायचं पहा, आणि मी तुम्हाला सांगतोय की 2021साठी 10वीची परीक्षा रद्द झालेली नाही, म्हणजे झाली म्हणून जरी सांगली तर तुम्ही अभ्यास करत राहायचं. कारण का, तर ह्यामुळे काय होतं पहा, MCQ सारखी CETची परीक्षा घेणार आहेत. हे जर तुम्ही म्हणजे नेमकं अभ्यास करत राहील तर ते तुम्ही क्रॅक करू शकतो, चांगल्या प्रकारे चांगले गुण घेऊ शकतोय. तर वॉटर म्हणजे जे काय तयार होते पाणी. मग आता हायड्रोजन काय हो, हायड्रोजन कधी पहा, हायड्रोजनचं ध्यान ठेवायचं की हायड्रोजन H म्हणून राहतच नाही. हो का. हायड्रोजन गॅस आहे, काही जर असेल तर H2 म्हणजे 2 मॉलिक्यूल एका जागी येऊन राहतात पहा. ते भलतं अवकाश राहतात, ते दोघं एका जागी राहिले तरी टिकतात. म्हणजे ते दोघं काही करतात, तर ते दोघं 2 एका जागी येऊन राहतात, 2 सारखे, तर त्याला हायड्रोजन ते एका जागी राहते पहा, तर काय तर तयार होते. मग हायड्रोजनचे 2 अणू असतात, प्रत्येकाला माहीत आहे हायड्रोजनचे 2 अणू असतात. मग आता इथं काय झालं पहा, हायड्रोजनचे 2 अणू असतात. मग अशाच प्रकारे एक आहे अवकाळी पहा, इथं फ्लोरीन एक आहे, आणि इथं काय आहे, क्लोरीनसुद्धा आहे. हे तर लई अवकाळी, हे तर त्यांच्यापेक्षा हे बी काय करतात माहीत आहे का, याने सुद्धा दोघंच राहतात. म्हणजे याचे 2 राहावं सेपरेट, याचे 2 राहावं. आत्ता काय बा अवघड झालं. मग आता त्यांना काय वाटलं माहीत आहे का, मग ज्यांना 2 राहत ते ना एका जागी ठेवा, होय की नाही. मग त्यांना एका जागी ठेवा त्या आवर्त सारणीमध्ये,
असे वाटलं होतं. मग आता काय प्रश्नच पडाला की या हायड्रोजन होय या क्लोरीन फ्लोरीन होय, म्हणजे याचं तर काहीच जुळणार नाही, परंतु काय जुळाल फक्त 2-2 एका जागी आहेत. मग आता काय झालं हो, मग याला हे 2-2 जे आहे हे आहे की नाही, मग हे 17व्या गणामध्ये असतात. मग मग आता काय झालं पहा, मग म्हणजे त्यांनी काय केले, आता यांना कशात ठेवा मोठा प्रश्न पडला. मग त्याने किंवा आणखी जर मग आता हे जर झालं हे सोडून टाका. आता हायड्रोजन आणि जे काही सोडियम असेल यांच्यातले जे काही गुणधर्म असतील ते सुद्धा सारखे सारखे दिसू लागले. मग आता त्यांना कुठं ठेवावं, याच्यासोबत ठेवावं की याच्यासोबत ठेवावं त्या हायड्रोजनला. आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. मग याच्यासाठी आपण काय करायचं, दुसरं काहीच लिहायचं नाही, म्हणजे तुम्हाला समजून घेतलं तर खूप झालं पहा. मग असा प्रश्न झाला, म्हणजे आपण शेवटचं गुण कसं लिहू शकतोय, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार हायड्रोजनचे स्थान कोणत्या गणात आहे हे निश्चित ठरवता येत नाही. हे झालं पहा त्याचं एक चांगल्या प्रकारचं दोष. मग आपण लिहून घ्यायचं, चांगल्या प्रकारे स्टडी करायचं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. आवर्त सारणी म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आपण लगेच घेणार आहोत नेमकं सेकंड व्हिडिओमध्ये. खूप धमाल होती पहा व्हिडिओ. धन्यवाद.